नाशिकमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम, मिरवणूक मार्ग मोकळा। उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशान्वये आणि विभागीय अधिकारी चंदन घोघे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली। पश्चिम व पूर्व विभागाच्या संयुक्त पथकाने वाकडी बार ते मालेगाव स्टँड दरम्यान अतिक्रमण कारवाई करत मिरवणूक मार्ग मोकळा केला। यावेळी वाकडी बार, दूध बाजार, भद्रकाली मेन रोड, MG रोड, अशोक स्तंभ, रविवार कारंजा आणि मालेगाव स्टँड परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले। या मोहिमेत 2 ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आले असून त्यात मोठे स्टील काउंटर, हातगाड्या, स्टील टेबल, स्टँड बोर्ड, लोखंडी जाळ्या, प्लास्टिक खुर्च्या, छत्र्या, जाहिराती बोर्ड आणि इतर साहित्यांचा समावेश आहे। जप्त केलेले साहित्य आडगाव गोडाऊन मध्ये जमा करण्यात आले। या कारवाईत मधुकर गायकवाड, पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, नंदू खंदारे, निलेश काळे, बापू निखिल तेजाळे, अनिल लोकरे, जावेद शेख, सुनील कदम, बापू लांडके, संतोष पवार, संजय सूर्यवंशी, मोहन भांगरे, जगन्नाथ हमारे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुधाकर सुरवडकर आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।